श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। देहे बुद्धि है ज्ञान बोधे त्यजावी, विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी। तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणोनी सदा तेची शोधित जावे। समर्थांच्या मनाच्या श्लोकांचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थांनी आपण परमात्म तत्वाचा, परमात्म वस्तूचा, ईश्वर तत्वाचा, देवाचा शोध का घ्यावा याचं उत्तर या श्लोकामध्ये दिलेलं आहे। आपण देवाच्या मागे अनेक अशी उपाधी जोडत असतो। वास्तविक पाहता असं आहे की मी एखाद्या वस्तूच्या जेवढा मागे लागतो ना तेवढी ती वस्तू माझ्यापेक्षा पुढे गेलेली असते। उदाहरणार्थ पैसा आहे। पैसा ही व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये आवश्यक असणारी बाब आहे, पण त्याचं होतं असं की मी त्याच्या मागे लागलो की तो माझ्या पुढे आणखीन 4 पावले गेलेले असतात। मला जी व्यक्ती हवी असते, मला जी वस्तू हवी असते, मला जे हवं असतं, मला जे हवंसं वाटतं ते नेहमी माझ्या पलीकडे पुढे गेलेलं असतं। म्हणून समर्थांनी असं म्हटलंय की त्या वस्तूचा आपण इच्छा करायला हरकत नसते बरं का। ती वस्तू मिळवण्याची इच्छा जरूर असावी। प्रपंचामध्ये सगळ्या वस्तू लागतात। संन्यासी झाला तरी सुद्धा त्याला कुठली वस्तू नसून चालत नाही, सगळं त्याला लागतं। पण त्या वस्तूच्या बद्दल जेवढं आवश्यक आहे, जे गरजेचं आहे तेवढी वस्तूबद्दल आसक्ती ठीक आहे, पण वस्तूबद्दलचं आकर्षण आणि वस्तूबद्दलचा हव्यास जो आहे ना, त्या हव्यासाला कुठेतरी बंधन असावं लागतं। कुठेतरी त्या वस्तूचा त्याग करण्याची आपल्या मनामध्ये सवय आपल्याला असावी लागते। इथे समर्थांनी असं म्हटलंय की ही देहबुद्धी जी आहे ना, ही देहबुद्धी गेल्याशिवाय आपल्याला परमात्मा दिसत नाही। आणि परमात्मा दिसण्यासाठी जे काही करावं लागतं, जे साधन करावं लागतं ते सूक्ष्म साधन आहे, सुंदर साधन आहे, चांगला मार्ग आहे। उत्तम मार्गाने आपल्याला ते कळू शकतं। देहे बुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी, ज्ञानाच्या मार्गानं देहबुद्धीचा त्याग करावा। नाहीतर असं असतं की भांडण घरामध्ये झालं की मग वैराग्य निर्माण होतं आणि मग म्हणतो मी जातो आता प्रपंच सोडून, कुठेतरी घरादार सोडून बाहेर जातो। असं जाऊ नये, असं जाता येत नाही। प्रपंचाचा त्याग करायचा असेल तो ज्ञानानं आणि जाणीवपूर्वक त्याग करता आला पाहिजे। आणि असा विनाकारण त्याग कोणी करू शकत नाही। त्याच्यासाठी साधन, त्याच्यासाठी संतवृत्ती, त्याच्यासाठी प्रार्थना, त्याच्यासाठी जे काही आहे ती वृत्ती तशी निर्माण व्हावी लागते, संतवृत्ती निर्माण व्हावी लागते। एक शेख सादी नावाचा एक साधक मुलगा आपल्या वडिलांच्या बरोबर मक्केला गेला। बघा बरं का, संतवृत्ती निर्माण व्हावी लागते। हा शेख सादी जो आहे हा आपल्या वडिलांच्या बरोबर मक्केला गेला आणि पहाटे उठून भगवंताची प्रार्थना केली, आराधना केली। प्रार्थना ती झाल्यानंतर अल्लाची प्रार्थना झाली आणि प्रार्थना झाल्यानंतर शेख सादी जो आहे तो आपल्या वडिलांच्या बरोबर परत इकडे येत होता घराकडे। आणि परत येत असताना त्यांनी पाहिलं की आपण प्रार्थना एवढी पहाटे जाऊन केली, पण म्हणाले ही सगळी मंडळी म्हणाले अजून झोपलेली आहेत। शेख सादेने आपल्या वडिलांना सांगितलं की आपण प्रार्थनेला गेलो पण ही बाकी सगळी मंडळी म्हणाले झोपलेली आहेत अजून।
शेख सादीच्या वडिलांनी शेख सादीला जे सांगितलं ते खरोखरच चिंतनशील आहे. ते असं म्हणाले, अरे म्हणाले, तू जी आज अल्लाची प्रार्थना केलीस, तू जी आज ईश्वराची प्रार्थना केलीस ना, ती प्रार्थना फुकट गेली म्हणाले. तो म्हणाला, का बरं? त्यांच्याकडे बघण्यासाठी म्हणाले ईश्वराची योजना आहे. तू त्यांच्याकडे कोण झोपलाय आणि कोण जागा आहे हे बघण्याची मला आवश्यकता नाही, आपल्याला आवश्यकता नसते. तुझी प्रार्थना झाली आहे ना, तू भगवंताची प्रार्थना केलीस, ईश्वराची प्रार्थना केलीस, बस झालं. ते झोपलेले आहेत, त्यांच्याकडे तुला लक्ष देण्याची आवश्यकता नाही. आपण काय करतो, परमार्थ करताना आपलं हे असंच घडतं. आपण नेहमी दुसऱ्याकडे बघतो, आपण स्वतःकडे कधी पाहत नाही. आपल्या स्वतःकडे पाहावं म्हणजे विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी. विवेकानं ती वस्तू, याचा अर्थ असा, ती वस्तू म्हणजे प्रत्यक्ष दिसणारी वस्तू नव्हे. परमात्म तत्व ही एक अशी महत्त्वपूर्ण वस्तू आहे, एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं ते साधन आहे आणि त्याच्याकडे आपल्याला पाहायचं आहे. आपली वृत्ती जी आहे, आपली वृत्ती तदाकार व्हावी लागते आणि तदाकार वृत्ती झाल्यानंतर आपल्या अंतकणामध्ये फक्त भक्तपणाची जाणीव असली पाहिजे, तेव्हा ती वृत्ती तदाकार होते. ज्योतिर्मठाच्या शंकराचार्यांनी त्यांच्या आश्रमामध्ये एकदा सगळ्यांना बोलावलं आणि सगळ्यांना बोलवल्यानंतर ज्योतिर्मठाच्या शंकराचार्यांनी प्रत्येकाला, विद्वानांना, पंडितांना वेगवेगळ्या प्रकारच्या अशा दिल्या, उपाध्या दिल्या. म्हणजे त्यांना पदवी दिली एक. प्रत्येक संतांना, अध्यात्मातल्या अधिकारी माणसाला एक पदवी दिली. या सगळ्यांच्या मध्ये एक उपासक होता, खरा भगवंताचा भक्त होता, की ज्याची वृत्ती तदाकार झालेली होती, तद आकार म्हणजे ईश्वराशी जोडलेली होती. आणि ते जेव्हा शंकराचार्यांच्या जवळ आले, शंकराचार्यांनी प्रत्येकाला विचारावं की अरे तुला कुठली उपाधी हवी आहे. या भक्ताला विचारलं, सगळ्यांना उपाध्या दिल्या. म्हणाले, आता तुला कोणती उपाधी हवी आहे तू सांग, तुला कोणतं बक्षीस हवं आहे, तुला कोणती उपाधी हवी आहे. तेव्हा त्या भक्तांनी असं सांगितलं की म्हणाले, महाराज मला जर उपाधी द्यायची असेल, मला जर पदवी द्यायची असेल तर महाराज स्वामीजी मला फक्त एकच पदवी द्या, मला फक्त भक्त ही पदवी हवी आहे. भक्त ही पदवी मला अशी कुठे मिळत नाहीये. बाकी सगळ्या पदव्या मिळतात म्हणाले, पण भक्त ही पदवी मला मिळणं शक्य नाही आणि ती कुठेच बाहेर मिळणार नाही. आपण अधिकारी आहात, मला ती भक्त ही पदवी द्या. म्हणून तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. ही वृत्ती जोपर्यंत निर्माण होत नाही ना, तोपर्यंत परमार्थातला आपल्याला सार कळत नाही, परमार्थातलं श्रेष्ठत्व कळत नाही, परमार्थाचं महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. म्हणून सदा तेची शोधित जावे म्हणा. म्हणून तुला सांगतो रे बाबा, तू त्याचा शोध घे, तू त्याच्या अनुसंधानात राहा, तू त्या ईश्वराच्या अनुसंधानात राहा. याचा अर्थ तुझी वृत्ती ईश्वराकार होऊ दे, तुझं मन ईश्वराकार होऊ दे. तुझ्या वृत्तीमध्ये त्या भगवंताचं अशा प्रकारानं त्या वृत्तीतच ती राममय वृत्ती झाली पाहिजे, अशासाठी प्रयत्न कर. असा प्रयत्न जेव्हा तू करशील तेव्हाच खऱ्या अर्थानं तुला यशस्वी जीवन काय असतं ते कळेल, असा समर्थांनी या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला उपदेश केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.